मित्रांनो नमस्कार, व्हॉइस ऑफ गडचिरोलीच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आम्ही आलेलो आहोत अहेरी आलापल्ली या तालुक्यामध्ये आणि अहेरी तालुक्यामध्ये येण्याचं मुख्य कारण असं की येथील जे काही समस्या डोळ्यासमोर दिसल्या त्या खूप वेदनादायक वाटल्या। त्याच्यासाठीच हा एक व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश। जसं माहिती आहे की पूर्ण भारतामध्ये मान्सून सत्र सुरू आहे, पावसाचं मोसम सुरू आहे, परंतु गडचिरोली जिल्ह्यामध्ये हा एकमात्र असा तालुका आहे जिथं टेम्परेचर जो आहे तो सेम उन्हाळ्यासारखा आहे। कारण उन्हाळ्यामध्ये जितकी गरमी राहतो तितकीच गरमी आता या हल्ली अहेरी तालुक्यामध्ये बघायला मिळते। भरपूर साऱ्या समस्या आहेत अहेरी तालुक्यामध्ये आणि आज आम्ही ज्या प्लेसवरती आहोत, ज्या लोकेशनवरती आहोत तो तुम्ही माझ्या मागे बघू शकता। हा आहे अहेरीचं रेल्वे बस स्टॉप आणि हा एकमात्र असा मोठा बस स्टॉप आहे अहेरी तालुक्याचा, जिथून सर्वत्र अतिदुर्गम भागातील कनेक्टिव्हिटी जुळली जाते आणि इथूनच बसेस वगैरे सगळे जे काही आहेत ते लोक इथूनच जात असतात। आणि अहेरी तालुक्यात आल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे खास करून रस्त्याची जी अवस्था आहे, रस्त्याची अवस्था खूपच बिकट वाटली। कारण सर्वत्र रस्त्याची गडचिरोली जिल्ह्यामध्ये कंडिशन खराब आहे, परंतु खास करून अहेरी तालुक्यामध्ये आलं आणि अहेरी तालुक्यामध्ये आल्यानंतर जो रस्ते जे बघितले ते खूपच वेदनादायक वाटलं। आणि अस्वच्छता म्हणा, स्वच्छता बिलकुल नाही, घाण जिकडे तिकडे पडू नये अहेरीसारख्या तालुक्यामध्ये, अहेरीसारख्या मोठ्या तालुक्यामध्ये। कारण गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकमात्र असा तालुका आहे जो गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक आकर्षणाचा केंद्र आहे। याचं कारण सुरजागडसारखे मोठमोठे प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे तयार होत आहेत ते या तालुक्याच्या एकदम लगत आहेत। आणि या अहेरी तालुक्यामध्ये आल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे रस्त्याची समस्या, अस्वच्छता, रोजगाराची समस्या, कनेक्टिव्हिटी, अतिदुर्गम भागाला जोडणारे जे काही मुख्य रस्ते आहेत त्यांची दुर्दशा। आणि खास करून इथं एक मुख्य गोष्ट लक्षात आली ती म्हणजे गावातील रस्ते जे आहेत, अंतर्गत तालुक्यात तर रस्ते खराब आहेत, परंतु शहरात जे अहेरी शहरामध्ये आहेत त्याची पण कंडिशन खूप बिकट आहे। आणि खूपच वेगळा आणि वाईट एक अनुभव आला या अहेरीमध्ये आल्यानंतर। आणि माझ्या मागे बघू शकता हा बस स्टॉप आहे। व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश असं की अहेरी तालुका गडचिरोली जिल्ह्याचं एक मुख्य तालुका आहे, परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर एक अहेरी तालुका फक्त कागदोपरी मजबूत वाटतो, बाकी अंतर्गत जर आलं या तालुक्यामध्ये तर एक त्याचा खिळखिळा असा वातावरण झालेलं आहे। पाहिजे त्या प्रमाणामध्ये विकासाचा जो दावा करत आहेत प्रशासन म्हणा, जनप्रतिनिधी म्हणा, या सगळ्या गोष्टी इथं आल्यानंतर सपशेल खोट्या ठरल्या असं मला वाटतं। आणि प्रत्यक्षात तुम्ही जर एकदा या तालुक्यामध्ये जर आले तर तुम्हाला पण याचा अनुभव येईल। कारण भरपूर साऱ्या समस्यांचं इथं अडचण आहे आणि सर्वसामान्य माणसाला खूप त्रास होते या सगळ्या गोष्टी बघून। कारण रस्त्याची कनेक्टिव्हिटी खूप एक मेजर फॅक्टर वाटलं की रस्ते जे आहेत ते खूपच बेकार कंडिशनमध्ये आहेत। कारण सुरजागडसारखे प्रकल्प तर तयार झाले, परंतु त्यापासून जे गडचिरोली जिल्ह्याचे जे रस्ते आहेत, हे मुख्य रस्ते आहेत, ते रस्त्यांची कंडिशन खूपच बिकट वाटली। आणि मोठमोठे ट्रक्स येणारे जाणारे येत असतात, जात असतात। आणि खूप वाईट या गोष्टीचं वाटलं की जर एखादा जर इमर्जन्सी काही जर काम जर आलं अहेरी तालुक्यातून जर गडचिरोली जिल्ह्यात मुख्यालयाला जर जायचं झालं तर एक खूप मोठी अडचण आहे आणि खूपच त्याला त्रास करून जावं लागेल गडचिरोलीसारख्या मुख्यालयामध्ये। आणि मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश अहेरी तालुक्याच्या जे काही अंतर्गत समस्या होत्या त्यांना उजाळा देणे। आणि कदाचित जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया द्या। कदाचित तुम्ही या अहेरीसारख्या अतिदुर्गम भागामध्ये आले आणि आल्यानंतर रस्त्याची जी अवस्था आहे, समस्या आहे, अस्वच्छता आहे, रोजगाराची समस्या, असे भरपूर सारे मुद्दे या अहेरी तालुक्यामध्ये आल्यानंतर डोळ्यासमोर आले। कदाचित तुम्ही पण या तालुक्याला येऊन भेट दिली का? जर आले असाल तर नक्कीच तुमची प्रतिक्रिया कळवा आणि खूप खूप धन्यवाद।